त्या बैलजोडी नांगरानं काम केलं. हां, त्या हं. बाबतीत काय ह्या उलट्या फाळत पलट्या फाळामध्ये होत्या का मारणं आणि बैलाच्याच पैसा लक्ष्मीबाई. आता हे टायर घातले ना घातले काय धड राहिलं का जागा. हां, अरे आमचेच राजे इथले पैसे आम्ही भरत नव्हतो बा दळानं दवरे मारून अगेदर पाणी राहील. तुम्हाला सांगतो किती वाजता डवरी दुसरं तो पैजामा नाही बोलावं ना चप्पल नाही बोली हो. पाणी पडते रातभर दिवसभर पाणी पडते ना सकाळून जा पण गाव दिसत नाही. हाग्याला जाणार दिसत नाही रोड नाही इथले धोरी कोण केल्या जड राहिला का हे. त्या शेती मी समाधानी होती त्या बाबतीच्या लक्ष्मीबाई जाता लक्ष्मीबाई फरक आहे. जो तो सारा मीवर गेलाय. मी काय करतो मी काय करतो मी काय करून झालो त्याच्यापासून काही ते देवालाही मान्य नाही आपल्या स्वतःचं मान्य होतं. काय काय आम्ही आपण पीक काढलं काय पीक काढलं तुम्ही हिशोब लावतो गुन्हेला भागेले. आता मीच मला स्वतःचं वावर 50 घराला ठोकान दिलं पिढे. मागच्या वर्षी होल केलं काय दिलं तर 50,000 2 वर्ष बुडी दवाखाना केला म्हातारी 70चं वय बुडीचा काही बुडीले दवाखान्यावरती वार ठेवून काढला. मग हे लोक म्हणतात गड्या घरचं म्हातारं कोरडं कामाचं आहे. काय कामाचं करणं विचारतो ट्रॅक्टरच्या वाईपासून पेरणं बियाणं खत त्याला तुला काय उर ते हजामपट घरी करून घे. पण ते कसं आहे की तुला हिशोब लागत नाही आणि त्याच्यात तू त्याच्यात त्या हिशोबात डोकसं घालत नाहीस. नाही तर पाय तू तुला शेती वाघ पुरते का वाघ का कुणी म्हणते काय गड्या तुम्ही 2-3 एकर वाघ करायला पाहिजे. काय करतं त्याचं घरातली माती घरात जाऊन कमी बाहेरची माती आणला त्या टाक लागते ता तो दर शिंदार नव्हते काय करतो. आता आमच्या शेजारचा तिथे गडी बोलला म्हणे मिळालं का रे पोरगी त्याच्या बाहेरला गेली कटली रेल्वे खाली गंधनवर त्याचं असंच चाललं गेलं बिचाराचं पोरगा आला आमचा. म्हटलं गड्या काढलं सोयाबीन म्हणे काढलं गड्या जम्माच्या बाया सांगितल्या पैसे देणार म्हणे गड्या मालक म्हणते बटायचा आहे तर दिवस झाल्या काढून. म्हटलं मस्त आहे गड्या मालक बी जास्त हुशार. आता तुझी परिस्थिती कोणती तुझ्या दुःख कोणतं आहे की बा काढून घे तू काय तर घेऊन घे. म्हटलं बा तू यावर करतो दिवाळीच्या आधी कोणी पैसाच मागते काही नाही होणे गड्या मी हिशोब केला 80,000चं सोयाबीन होण्याला 9,000 रुपये खर्च. म्हटलं मग काय कसं काय झालं काय नाही 10,000 भरून टाकलं झाली की नाही. 4 आण्याची मुर्गी 12 आण्याचा मसाला 4 जण खाणार तरी म्हणतात भाई चांगलं झालं तर काय काय करून फायदा आहे म्हटलं. आज म्हटलं तू लक्ष्मी पोरगा तू बायरी मजुरी कमावतो डोक्याला नाही म्हटलं हा हे चल गड्या ते उन्हाळी जोडी मागून डोरी वाळा शिकायला लागी पाणी टाकीने आला म्हटलं हे सोडणं भाऊ झंझट काही काम नाही जाग्यावर राहू दे ना जे आहे ते चालते ना आपलं. अरे शेती करणारा त्यात म्हणते तो पुरत नाही तो म्हणते मजूर पुढे आहे तू करून ठेवले होण्याला तू आता घरचं गेलं फराय पाण्यामध्ये काय धर तू लक्ष्मी तुम्ही दोघं बापले 4 जणांची मजुरी काय 200 धर ठेवले काय रोज चालते काय हप्ता आहेत तुला हे काय काय डोक्यात जाणत आहे की आणि वधरून त्याचा फोन राहत नाही की खरं बा काय केलं तुला काही डवरी वगैरे झाली मग कामाची गोष्ट आहे ना म्हटलं मग म्हणे बुवा आता यंदा साल करतो मी पुढच्या वर्षी काही करत नाही म्हणलं काय बा तुले परवंत कर म्हणा तूर आहे होता तूर काय करते ना तुरी अशीच हाना शेव्या त्याच्यावर जे फुल आहे ते खचून टाका खाली 8 शेव्या मारतात ना बा गाड्यातून त्या शेव्या डब्यातल्या. अरे अरे 3 हातावाल्याला तिथलं तुरी होतात 2 हातावाल्याला तिथलं होऊन जाईल 8 हात मारतील तरी त्याला तिथलं होऊन जाईल. मग फरक काय आहे उलट 8ला 8-200 पैसे फुल खाली आण नाही तुम्ही मला सांग काय म्हणता. हां आता या कवठेवाल्याचे आमच्या खेड्यावरले निरा 3-2 हातावर तुरी पिकवतात आणि निरा हलके औषधं मार त्याला पिकवतात ते माझ्या गोष्ट शेती पहिली चांगली होती कमी होती राजा पिके त्याच्यात समाधान भाऊ याच्यात समाधान नाही.
तुम्हाला दिसते की बाबा आमचं या गावाले वावरण त्या गावाले वावरण येतात हे येतात नंबर दुकान देतात 10 रुपये किलो कापूस आता गाव ती वाचले बोलणे आमच्या गावी काय तर ते मग त्यानं त्यातला खर्च काढला पुरत नाही ते फवारा करा ते येतही ते काय भाव जाते कापूस काय भाव जाते येतही काय भाव आहे हा, मग ते विचार करणार लोक म्हणजे मग हे बरं सोयाबीन तुरंत टेन्शन देऊ एक धरण्या पोते बाजारात इकून पोतळ्या इकून घेऊन या सध्या पोतळ्या फेकून द्या पोतळ्या पाहत राहा टी व्ही पाहत राहा जेवण झालं की जपून राहा ते कसं होतं 8 दिवसा हाग नव्हतं ते 8 दिवसा लक्ष्मीबाई घरात ये गफल्या ते सोडून दिलं अरे 3 तासाचं पेरणं होतं उर्दा मुंगाय तसं येत पोतं 2 पोते राजा उईद नको घरी खायला होय आता का दयान लागते पापडाले सोली उदा 120 रुपये किलो चिपळायची 100 रुपये किलो गहू होत वावरामध्ये कांदा लागणं लागे प्लस महिन्यामध्ये आता नासकी कांदा खायला 40 रुपये किलो 50 रुपये किलो कांदा काय धड नाही भाई समजा नसली सोय दवाखाना घरात आहे धाईन की काय करीन की परपंच चालू येईन की दवाखाना करीन की हे गॅसची हांडी सरलीत गॅसची हांडी घेईन काय सोय आणि कोणी काही भाऊ कोणाला 5 पैशाला ओळखत नाही बरं ते की बेका मस्त ताण चालू आहे बा तुला काय दिलं नसतं पा वदळून शाप्याची गोष्ट तू तर जोडताच माणसं कामाला बिचारा 1500 रुपये तुझ्याकडे कुठं जात नाही म्हणजे हे वदळून बिचार शाप पण हसत आला लढत आला असेल हा हसत पाठवायचं काम नाही करणार तू हिंडला का 4 घर दवाखाना पण त्याला जर अशी हिंमत देते की बाय काही टेन्शन घेऊ नको ये तू दवाखान्यात मी गाडी होत घ्या जरा त्याच्या मनाला किती वाटते तो मरतात लोक या नाव नाही बोलत की नाही बा मा अर्जंट कामात पडला बा परत दवाखान्यात ते काम नाही करू 20 किस्सा पुढे देऊ शकत नाही तो तर ते काम तर लय दूर राहिलं असं आहे बा फळानी मतानं असं सांगू लागलं तुम्हाला